नमस्कार मित्रांनो, मी आज पिंपळगाव बसवंत शहरामधील ऐतिहासिक पहिल्याच नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेले, प्रदीर्घ सेवेतून शासनाच्या इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले, एक सामाजिक बांधिलकी जपणारे, ज्या घराला समाजसेवेचा वसा आणि वारसा लाभलेला आहे, असे गायकवाड परिवारातले आमचे सन्मित्र गोपाळकृष्ण अर्थात शरद गायकवाड यांच्याशी संवाद साधतो. नमस्ते शरदरावजी. नमस्ते. मला असं विचारायचं आपल्याला की आपण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहात, असं हे का मनात आलं तुमच्या? गेली 40 वर्ष मी नोकरी संदर्भात नोकरीमध्ये असताना लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत तसेच आमदार खासदार यांच्या समेत कामकाज करीत असताना मला त्यातल्या काही गोष्टीमध्ये बराचसा सहभाग घेताना बऱ्याचशा त्रुटी मला त्यात काही आढळल्या व त्या सर्व त्रुटींचं निराकरण करण्यासाठी निवृत्त झाल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की आपण ह्या शंकेचं निरसन करण्यासाठी नगराध्यक्षपदासाठी किंवा सामाजिक कामकाज करण्यासाठी उपलब्ध व्हावं किंवा आपल्या नोकरीचा पूर्णपणे, म्हणजे मला असं म्हणायचं की नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव निघालं आणि एक सुवर्ण संधी तुम्हाला आली, असंच का? तसं म्हणता येणार नाही. माझा जो काही 40 वर्षाचा अनुभव होता आणि त्यातल्या त्यात नगराध्यक्षपद हे आरक्षण जाहीर झाल्यामुळे व मला त्या कामाची आवड व 40 वर्षापासून मी तेच काम करत असल्यामुळे मला जे काही त्रुटी आढळल्या त्या शंकेचं निराकरण करण्यासाठी मी ह्या क्षेत्रात नवीनच पदार्पण केलं आहे. मी असं ऐकून आहे की सामाजिक सेवेचं बाळकडू ज्याला लहानपणापासून लागतं, अशीच माणसं समाजसेवेसाठी तत्परतेने पुढे येतात. असं काय कारण होतं? असा कुठला वारसा तुमच्याकडे होता की तुम्ही आज समाजसेवेमध्ये सेवानिवृत्तीनंतर चांगलं आयुष्य जगायचं सोडून ह्या सगळ्या प्रपंचामध्ये तुम्ही पाऊल टाकता आहात किंवा अडकता आहात? असं काय पार्श्वभूमी तुमची होती? माझी आई प्राथमिक शिक्षिकाच होती आणि तिने गेली 35 वर्ष सन 1960 ते 1992पर्यंत पिंपळगावच्या आजूबाजू गावामध्येच, त्यातल्या त्यात पिंपळगावमध्ये 33 वर्ष शिक्षक सेवेचं व्रत घेतलेलं होतं. तेच सर्व माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे आणि त्या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार असल्यामुळे बाळकुडे हे घरातूनच मिळाले. मी असं ऐकून आहे की आई शिक्षिका होती, वडील बी शासकीय सेवेत होते, पण आईने अनेक गरीब मुलांना आपलंसं करून त्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी प्रयत्न केला, हे खरं आहे का? जसं जसं मी नोकरीमध्ये सुरुवात केली, माझी नोकरीची सुरुवात 86 सालापासून सुरू झाली आणि जे काही माझ्या आईचा विचारांचा पगडा माझ्यावर होता की सर्वसामान्यांना मदत करणे, ज्याला काही अडीअडचण असेल त्या अडचणीमध्ये आपण पुढाकार घेणे आणि त्यांचं शंका निरसन करून त्यांना काही आर्थिक, वैद्यकीय, इतर सर्व बाबींना जी काही मदत लागत असेल, मी नोकरीली सुरुवात माझी 18 वर्षापासून सुरू झाली. 18 वर्षापासून तर 58 वर्षापर्यंत म्हणजे सरासरी एकूण 40 वर्ष मी ह्याच माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा केली आणि ह्यापुढे पण मी सेवा करण्यासाठी मी या क्षेत्रात नवीनच पदार्पण केलं आहे. मी असं ऐकलं आहे की आपल्या घरातले इतरही सदस्य वेगवेगळ्या सेवेमध्ये होते, जे पिंपळगाव आणि पिंपळगाव परिसरातल्या नागरिकांच्या खूपच सेवेमुळे जवळ आले आहेत, स्नेहाचे नाते जमले. असे इतर कोण कोण घटक तुमच्या घरातले होते नोकरीमध्ये? आता आम्ही 3 भावंडं होतो. आम्ही 3ही भावंडं नोकरीला होतो. आता आमची एक बहीण आहे, ती पण NDC बँकेतच आहे आणि तिनं पण सर्वसामान्यांची सेवा केली आहे आणि ती माझी सख्य मेवणी आहे. त्यांचा कार्यकाल जवळजवळ 30 वर्षाचा आहे. त्यांनी दिंडूर तालुक्यात सरपंचपद, पंचायत समिती सभापतीपद, जिल्हा परिषद पद व आता सद्यस्थितीत ते खासदार म्हणून कार्यरत आहे आणि बहीण पण सरासरी 15 वर्षापासून ग्रामपंचायत सरपंच आहे. माझी भाची पण सदस्य आहे. ह्या सर्वांचं बाळकडून मी समोरच बघितल्यामुळे मला पण थोडं ऊर्जा आली त्यांच्यापासून आणि त्या हिशोबाप्रमाणेच मी ह्या निवृत्त झाल्यानंतर या क्षेत्रात पदार्पण करावं असं मला वाटलं आणि योगायोगाने ते आरक्षण पण जाहीर झालं. त्यामुळे मी
आनंदाने ह्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आपला मित्रपरिवार हे फार मोठा आहे असं मी ऐकून आहे. आता माझं बालपणच पिंपळावला गेल्यामुळे, माझं शिक्षण पण पिंपळावला गेल्यामुळे आणि इतर कामकाजाच्या नोकरीमध्ये सुद्धा माझं सरासरी कळवण, दिंडोरी, चांदवड, निफाड, नांदगाव 40 वर्ष सेवा झाल्यामुळे माझे सर्व लहान मित्र, माझे व्यावसायिक मित्र, माझे नोकरीमधले मिळालेले मित्र, माझे लोकप्रतिनिधीमार्फत नव्याने निर्माण झालेले सहकारी म्हणता येईल, त्यांना मित्र म्हणता येईल, किंवा माझे घरातले मेंबर, अशा सर्व काही बाबींमुळे मला मित्रांची संख्या पण मोठी आहे आणि त्या हिशोबाप्रमाणे मी त्यांच्यामध्ये आनंदाने कामकाज करतो. बरं, आता हे जे नगराध्यक्षपदाची ही जी निवडणूक आहे, नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी तुम्ही काही असा डोळ्यासमोर काही संकल्पचित्र विकासाचं काही ठेवलं आहे का? मी 40 वर्ष जिल्हा परिषदमध्येच नोकरी करत असताना ग्राउंड लेवलला म्हणजेच ग्रामपंचायत लेवलला ठिकठिकाणी ज्या ज्या काही मूलभूत सुविधा मला त्यातलं काही उणेवा जाणवल्या, उदाहरणार्थ भूमिगत गटर, रस्ता, बाल उद्याने, ह्या सर्व बाबींचा विचार करता मला त्यामध्ये काहीतरी बदल करावासा वाटतो. तसेच आता नगर परिषद नवीनच झालेली आहे. नगर परिषदेमार्फत एखादा मोठा नगर परिषदेचा दवाखाना, एखादी नवीन मोठी वास्तू, शिक्षणासाठी नवीन खोल्या, अंगणवाडी आणि बाग बगीचे, समाजासाठी मोठं सामाजिक सभागृह व जे काय आपण खेळाच्या सोयीसुविधा म्हणतो त्यासाठी क्रीडांगण, इंडोर, ह्या सर्व गोष्टींचा भविष्यात पिंपळाव नगरीसाठी सोयीसुविधेमध्ये उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. मला असं विचारायचं आपल्याला की नगराध्यक्ष म्हटलं की मोठी जबाबदारी आहेत. ती जबाबदारी पार पाडताना आपण समाजाला वेळ किती देणार? समाजाचं म्हणण्यापेक्षा तर माझ्या 40 वर्षामध्ये सर्व ग्राउंड लेवललाच मी कामकाज केलेलं आहे आणि त्या हिशोबाप्रमाणे माझा समाजाची एकदम तळागाळापर्यंतच्या लोकांशी माझी ओळख आहे, गाठभेट आहे, वैयक्तिक संबंध आहे. आमच्या त्यावेळेला जिल्हा परिषदमार्फत घरकुले निर्माण करण्यासाठी ज्या ज्या वेळेला मी त्या भागात जात होतो त्या वेळेला लोकांनी माझ्याकडे वेगळ्याच अँगलने बघायचे की हा इंजिनियर राहूनसुद्धा एवढं सामाजिक कामकाज कसं करत होता. कामकाज करताना मी मोकळ्या मनाने आणि मोठ्या मनाने कामकाज करत असल्यामुळे सर्वसामान्यांचा बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे फार वेगळा होता. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर हे काम करता तर इंजिनियर कसे झाले, आणि लोकांच्या भावना इंजिनियरच्या बाबतीत फार वेगळ्या असतात. पण माझी गोष्ट अशी होती की आईचं बाळकडू, आईचे झालेले संस्कार, वडिलांनी दिलेले संस्कार, माझे वडील पण महसूल भागात काम करीत होते आणि ते प्रथमच क्लर्क ह्या पदापासून, महाराष्ट्रात कदाचित पहिली केस असेल की क्लर्क ह्या पदापासून ते उपपदील अधिकारी या पदापर्यंत पोचले. याच्यातच मला आनंद आहे आणि ते सर्व मी जवळून पाहिलेलं. पण आता नगराध्यक्ष हा हक्काचा माणूस असतो, म्हणून तुमच्याकडे येणारी जी जनता असेल त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही वेळ किती देणार, कसा देणार? नाही, मी तर आता सेवानिवृत्त झाल्यामुळे माझ्याकडे तर बाकी दुसरं कामकाज काहीच नाही आणि फावल्या वेळात मी शेती बघत होतो आणि आता फुल टाईम नगराध्यक्ष पदाला वाव देण्यासाठीच मी सक्षमपणे उभा राहणार आहे व तळागाळातील लोकांसाठी मी कामकाज करणार आहे. प्रशासनामध्ये एकतर शिस्त हवी असते आणि लोकांना काम हवं असतं, याचा मध्य तुम्ही कसं साधणार? कार्यालयीन कामकाज करताना 40 वर्षाचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून मला जे काही योग्य वाटेल किंवा प्रशासकीय बाबतीत काय बदल करता येईल ते, किंवा प्रशासकीय काम करताना सर्वसामान्यांना अडवणूक कशी होणार नाही व त्यांचं काम कसं सुरळीत होईल यावर मी लक्ष केंद्रित करणार. शरदराव गायकवाडांचं जी मुलाखत आपण ऐकली, एक सेवाभावी वृत्ती, विनम्रता, कामाच्या भोवती असणारी तन्मयता, दूरदृष्टी, विकासाचं एक असलेलं चित्र, संकल्पचित्र साकार काढण्यासाठी पिंपळगाव बसवंत ह्या नगरीचे पहिल्या नगराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडो अशी मी आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने परमेश्वराचरणी विनंती करीन. त्यांच्या भविष्याला, त्यांच्या विजयाला आणि वाटचालीला मी आपल्या प्रेक्षकांच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की हात घ्यावं हात द्यावं,
हात घ्यावं हात द्यावं सारे देणारेच व्हावं, थांबणारे माझे पाय आपण चालणारे व्हावं, आपण चालणारे व्हावं. धन्यवाद.